व्हेरी गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नवीन पाठाला सुरुवात करणार आहोत. पाठाचं नाव आहे मानवनिर्मित पदार्थ. तर बघा, पदार्थ हे दोन प्रकारचे असतात. एक असतात ते नैसर्गिक पदार्थ, म्हणजे जे निसर्गतःच तयार झालेले असतात त्याला आपण नैसर्गिक पदार्थ असे म्हणतो. आणि जे पदार्थ मानवाने म्हणजे माणसाने तयार केलेले असतात त्याला आपण मानवनिर्मित पदार्थ असे म्हणतो. तर नैसर्गिक पदार्थ कोणकोणते, म्हणजे जी फळे आहेत किंवा माती, दगड, हे सगळे काय आहेत, निसर्गतःच तयार झालेले आहेत. पण त्या दगडापासून आपण विटा, सिमेंट असे जे घटक बनवतो ते कसे आहेत, तर ते मानवनिर्मित पदार्थ आहेत, म्हणजे माणसाने तयार केलेले आहेत. ते निसर्गात आधीपासूनच उपलब्ध नाही आहेत. त्यामुळे अशा पदार्थांना आपण मानवनिर्मित पदार्थ असे म्हणतो. तर आपण बघा, दैनंदिन व्यवहारात आपण अनेक प्रकारच्या वस्तू वापरतो. त्यामध्ये लाकूड, काच, प्लॅस्टिक, धागे, माती, धातू, रबर अशा अनेक पदार्थांपासून बनलेल्या त्या वस्तू असतात. त्यापैकी जे लाकूड, खडक, खनिजे, पाणी यांसारखे जे नैसर्गिकरित्या उपलब्ध पदार्थ असतात त्यांना आपण नैसर्गिक पदार्थ असे म्हणतो. परंतु मानवाने नैसर्गिक पदार्थांवर प्रयोगशाळेत संशोधन केले, तसेच अनेक कारखान्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे पदार्थ तयार केले, जसं की काच, प्लॅस्टिक, कृत्रिम धागे, थर्मोकॉल इत्यादी पदार्थांना आपण मानवनिर्मित पदार्थ असे म्हणतो. तर बघा, त्यामधला काही मानवनिर्मित पदार्थांचा जो अभ्यास आहे तो आपण या पाठामध्ये करणार आहोत. त्यातला पहिला मानवनिर्मित पदार्थ आहे तो म्हणजे प्लॅस्टिक. तर आता तुम्ही बघू शकता की प्लॅस्टिकचा वाढता वापर मुळे अनेक प्रकारचे धोके सुद्धा वाढलेले आहेत. म्हणजे पृथ्वीवर ग्लोबल वॉर्मिंग सारखे अनेक प्लॅस्टिकच्या या घनकचऱ्याचं विघटन होत नाही, त्यामुळे पृथ्वीला ग्लोबल वॉर्मिंगचा धोका निर्माण झालेला आहे. तसेच प्लॅस्टिक हा एक मानवनिर्मित पदार्थ आहे आणि हा असा मानवनिर्मित पदार्थ आहे ज्या पदार्थाचे विघटन होत नाही, तो कुजला जात नाही, तो आहे असाच शिल्लक राहतो. आता बघा, आकार्यता गुणधर्म असणारे व सेंद्रिय बहुवारिकांपासून बनवलेले मानवनिर्मित पदार्थ म्हणजे प्लॅस्टिक होय. तर प्लॅस्टिक कशापासून बनलेले आहे? सेंद्रिय बहुवारिके. जी सेंद्रिय बहुवारिके आहेत त्या सेंद्रिय बहुवारिकांपासून माणसाने प्लॅस्टिकची निर्मिती केली आहे, म्हणून प्लॅस्टिक हा एक मानवनिर्मित पदार्थ आहे असे आपण म्हणतो. तसेच याला आकार्यता गुणधर्म, म्हणजे आपण पाहिजे असा आकार या प्लॅस्टिकला वस्तूंना देऊ शकतो, म्हणून त्याला आपण म्हणतो आकार्यता गुणधर्म प्लॅस्टिकमध्ये आपल्याला दिसून येतो. तसेच सगळ्याच प्लॅस्टिकची रचना ही एकसारखी नसते. काहींची रचना रेखीय तर काहींची रचना ही चक्राकार असते. म्हणजे आपण घरामध्ये अनेक प्रकारच्या प्लॅस्टिकच्या वस्तू वापरतो, मग ते बादली असेल, मग असेल किंवा प्लॅस्टिकचा पिंप असेल, टाकी असेल, असे अनेक प्रकारचे प्लेट्स असतील घरामध्ये वापरणारे, असे अनेक प्रकारच्या आपण प्लॅस्टिकच्या वस्तू वापरतो. पण सगळ्याच वस्तू प्लॅस्टिकच्या ह्या एकसारख्या नसतात. प्लॅस्टिकची जी खुर्ची असते तिचा आकार वेगळा असतो, प्लॅस्टिकचे जे भांडी आपण वापरतो त्यांचा आकार वेगळा असतो आणि त्या वेगवेगळ्या बहुवारिकांपासून तयार झालेल्या असतात. काहींची रचना ही एकसारखी एकरेषीय असते तर काहींची रचना ही गोलाकार असते, असे आपल्याला स्पष्ट दिसून येते. तर बघा, उष्णतेच्या होणाऱ्या परिणामाच्या आधारावर प्लॅस्टिकचे दोन प्रकारात विभाजन करता येते. आता बघा, एक प्लॅस्टिक असं असतं, काही प्लॅस्टिकच्या वस्तू जर आपण उष्णतेवर जाळाच्या ठिकाणी धरल्या तर त्या आकुंचन पावतात, आखडल्या जातात, विरतळायला सुरुवात होते. परंतु काही प्लॅस्टिकच्या वस्तू असतात ज्या सहजासहजी उष्णतेवर धरल्या तरी उष्णतेचा त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाहीत, त्या आहेत तशाच राहतात. त्यामुळेच उष्णतेनुसार प्लॅस्टिकचे दोन प्रकारात विभाजन करता येते. ज्या प्लॅस्टिकला आपल्याला हवा तसा आकार देता येतो, म्हणजे वितळवून प्लॅस्टिकला उष्णता देऊन आपण त्या प्लॅस्टिकला आपल्याला जो आकार हवा, जो भांड्याचा आकार किंवा ज्या वस्तूचा आकार हवा आहे तो आकार आपल्याला जर प्लॅस्टिकला देता येतो तर त्या प्लॅस्टिकला आपण म्हणतो थर्मोप्लास्टिक किंवा उष्मामृदू. थर्मोप्लास्टिक म्हणजे काय, तर आपल्याला हवा तसा आकार देता येतो. या प्लॅस्टिकला आपल्याला हवा तसा आकार देता येतो, त्याला आपण थर्मोप्लास्टिक असे म्हणतो. उदाहरणार्थ पॉलिथिन, PVC यांचा उपयोग खेळणे. पॉलिथिन म्हणजेच काय, आपण ज्या प्लॅस्टिकच्या बॅग्स यूज करतो त्या प्लॅस्टिकच्या बॅग्स, परत
PVC खेळणी आहेत ती, परत आपण वापरणारे कंगवे, प्लॅस्टिकचे ताट, द्रोण इत्यादी सर्व कोणत्या प्लॅस्टिकपासून बनतात तर थर्मोप्लास्टिकपासून बनतात, कारण थर्मोप्लास्टिकला उष्णता देऊन आपल्याला त्याला हवा असा आकार द्यायला येतो आणि त्यापासून आपण अनेक आकाराच्या वेगवेगळ्या वस्तूसुद्धा बनवू शकतो. त्यानंतर जे प्लॅस्टिक असे आहे ज्या एखाद्या साच्यात टाकून एक विशिष्ट आकार प्राप्त झाल्यानंतर पुन्हा उष्णता देऊन त्याचा आकार बदलता येत नाही, त्याला आपण थर्मोसेटिंग असं म्हणतात. त्या प्लास्टिकला आपण थर्मोसेटिंग प्लास्टिक असं म्हणतो. ह्या प्लास्टिकला काय होतं, एकदा आपण त्यापासून वस्तू बनवली की पुन्हा उष्णता देऊन आपण त्याचा आकार बदलू शकत नाही किंवा ते वितळवू शकत नाही, त्यामुळे त्याला आपण थर्मोसेटिंग असे म्हणतो. त्यामुळे एकदा त्याच्यापासून जी वस्तू बनवली ती वस्तू आहे तशीच राहते, उष्णता देऊन आपण तिचा आकार बदलू शकत नाही, त्याला आपण थर्मोसेटिंग प्लास्टिक असे म्हणतो. याचे उपयोग कशामध्ये करतात तर विद्युत उपकरणांची बटणे, कुकरचे हँडवरील आवरण इत्यादी. म्हणजे आपण घरामध्ये जो कुकर वापरतो त्या कुकरचा जो दांडा असतो तो कशापासून बनवला जातो तर थर्मोसेटिंग प्लास्टिकपासून. तसेच घरामध्ये आपली जी बटणं असतात, कीबोर्ड, स्विच असतात, त्या स्विचला सुद्धा ते थर्मोप्लास्टिकपासून बनवलं जातं, कारण एकदा त्या वस्तूंना आकार दिला की पुन्हा आपण उष्णता देऊन त्यांचा आकार बदलू शकत नाही. आणि इलेक्ट्रिसिटी म्हणजे विजेमध्ये खूप उष्णता असते, त्यामुळे जर आपण त्याच्यातून विद्युत प्रवाह जरी सोडला तरी त्या प्लास्टिकवर त्याचा काही परिणाम होत नाही. त्यामुळे मोठमोठी विजेची जी बटणे आहेत, जे स्विच बॉक्स आहेत, ते सुद्धा आपण या प्लास्टिकपासून बनवू शकतो. त्यानंतर आपण आता बघणार आहोत प्लास्टिकचे. बघा, दोन प्रकार आपण बघितले. पहिला होता थर्मोप्लास्टिक आणि दुसरा थर्मोसेटिंग. तर आता आपण बघणार आहोत प्लास्टिकचे काही गुणधर्म. तर बघा, आपल्याला माहिती आहे की प्लॅस्टिकचं काय आहे तर प्लॅस्टिक हे गंजत नाही, प्लॅस्टिकचे विघटन होत नाही, तसेच त्याच्यावर पाऊस, उष्णता, आर्द्रता यांचा काहीही परिणाम होत नाही. तसेच आता बघा, प्लॅस्टिकचे गुणधर्म पहिला काय तर ते गंजत नाही. म्हणजे जशी लोखंडाची वस्तू खराब होते, काही कालानंतर तिला गंज चढतो, तसं प्लॅस्टिक गंजत नाही. त्यानंतर दुसरं, त्याचं विघटन होत नाही, म्हणजे ते कुजत नाही, खराब होत नाही. त्यानंतर तिसरा गुणधर्म आहे हवा, पाणी, उष्णता याचा प्लास्टिकवर काही परिणाम होत नाही. त्यापासून कोणत्याही रंगाच्या वस्तू बनवता येतात आणि प्लास्टिकमध्ये आपण कोणताही रंग वापरून कोणत्याही रंगाच्या आपण वस्तू बनवू शकतो किंवा बनवता येतात. आणि त्यानंतर आहे आकारीयता गुणधर्मामुळे कोणताही आकार देता येतो. कोणताही म्हणजे आपल्याला हवा तो आपल्याला आकार यामुळे देता येतो. ठीक आहे. आणि वजनाने हलके असल्यामुळे वाहून नेण्यास सोयीचे आहे. काय आहे? वजनात हलके, वजनाने हलके आणि विजेचा दुर्वाहक आहे. तर बघा, हे प्लॅस्टिकचे गुणधर्म तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. परीक्षेमध्ये 4 मार्काला पण विचारले जातात कधी कधी. तर काय गुणधर्म आहेत प्लॅस्टिकचे तर प्लॅस्टिक हे सहजासहजी गंजत नाही, लोखंडासारखं त्याच्यावर गंज चढत नाही. तसेच प्लॅस्टिकचे विघटन होत नाही, म्हणजे ते आपण कुठेही कितीही दिवस ठेवू द्या ते खराब होत नाही, कुजत नाही. तसेच त्याच्यावर हवेतील आर्द्रता, उष्णता, पाऊस म्हणजे हवेमध्ये जी आर्द्रता असते तिचा किंवा पाऊस पडल्यानंतर ते 24 तास जरी पावसात भिजलं तरी त्याच्यावर त्याचा काहीच परिणाम होत नाही. तसेच उष्णतेचा थोडा कमी जास्त परिणाम त्या प्लॅस्टिकवर होत असतो. तसेच प्लॅस्टिक वापरून आपण वेगवेगळ्या रंगाच्या वेगवेगळ्या वस्तू प्लॅस्टिकपासून बनवू शकतो.
तसेच प्लास्टिकमध्ये आकारीयता हा गुणधर्म असल्याने आपण त्याला कोणत्याही प्रकारचा आकार देऊ शकतो. अगदी ते चपटे करू शकतो, गोल करू शकतो, फुगीर बनवू शकतो. कोणत्याही भांड्यांचा आकार आपण प्लास्टिकला देऊ शकतो. तसेच प्लास्टिक हे वजनाने हलके असल्यामुळे आपण त्याला एका जागेवरून दुसऱ्या जागी नेणे सुद्धा सोयीस्कर आहे. ते सहज कोणीही उचलू शकतं. त्यानंतर प्लास्टिक हा उष्णतेचा व विजेचा दुर्वाहक आहे, कारण त्याच्यामधून एका जागेवरून दुसरीकडे वीज प्रवाह करता येत नाही. म्हणून प्लास्टिकला आपण विजेचा दुर्वाहक असं म्हटलेलं आहे. तर बघा, प्लास्टिक आणि पर्यावरण दुसरं काय आहे तर प्लास्टिक आणि पर्यावरण. तर काय प्लास्टिक आणि पर्यावरण, तर काही पदार्थांचे नैसर्गिकरित्या विघटन होते. म्हणजे जो आपण भाजीपाला पालापाचोळा जो वापरतो त्यांचे नैसर्गिकरित्या विघटन होते, ते कुजतात आणि त्याचा पर्यावरणाला काही धोका होत नाही. परंतु प्लास्टिकचे काय होतं, प्लास्टिकचे विघटन होत नाही, ते आहे तसंच राहतं. त्यामुळे याच्यामुळे पर्यावरणाला खूप मोठा धोका निर्माण होत आहे. आणि ज्यांचे विघटन होत नाही त्यांना आपण अविघटनशील पदार्थ असे म्हणतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्लास्टिक हा अविघटनशील पदार्थ आहे, कारण त्याचे विघटन होत नाही, तो कुजत नाही, तो आहे तसाच पर्यावरणात शिल्लक राहतो आणि त्यामुळे पर्यावरणाला खूप मोठा धोका निर्माण होतो, हे यावरून स्पष्ट होते. तर बघा, यामध्ये काही पदार्थ दिलेले आहेत आणि त्यांच्या विघटनाचा कालावधी आहे. तर समजा आपण भाजी घेतली तर भाजी खराब होण्याची किंवा विघटन होण्याची कालावधी जो आहे तो आपल्याला 1 ते 2 आठवडे लागतात. त्यानंतर एखादा सुती कपडा घेतला तर सुती कपड्याचा विघटनाचा कालावधी हा 1 वर्षाचा आहे. म्हणजे 1 वर्ष तरी सुती कपडा खराब होत नाही. त्यानंतर जे आपलं लाकूड आहे त्या लाकडाचा जो विघटनाचा कालावधी आहे तो जवळपास 10 ते 15 वर्ष एवढा आहे. त्यामुळे लाकूड पण खूप 10 ते 15 वर्ष आहे तसं टिकून राहतं. त्यानंतरच त्याला कीड किंवा वाळवी लागायला सुरुवात होते. त्यानंतर जे आपलं प्लॅस्टिक आहे ते प्लॅस्टिक विघटन म्हणजे होतच नाही. त्यामुळे प्लॅस्टिकला हजारो वर्ष जरी ठेवलं तरी ते विघटन होईल का नाही हे सांगता येत नाही. त्यामुळे बघा, जे भाजी, सुती कपडा आणि लाकूड आहे यांचं कितीही दिवसांनी का होईना परंतु विघटन होतं, म्हणून हे विघटनशील पदार्थ आहेत असं आपण म्हणू शकतो. परंतु प्लॅस्टिकचं विघटनच होत नाही, म्हणून प्लॅस्टिक हा एकमेव असा पदार्थ आहे ज्याला आपण अविघटनशील असं म्हणतो. म्हणजे ज्या पदार्थाचं विघटनच होत नाही त्याला आपण अविघटनशील पदार्थ असे म्हणतो. आणि ज्या पदार्थांचं विघटन होतं अशा पदार्थांना आपण विघटनशील पदार्थ असे म्हणतो. इथे दिलेले जे भाजी, सुती कापड आणि लाकूड आहे त्यांचं काही वर्षे का होईना परंतु काही वर्षानंतर तरी त्यांचं विघटन व्यवस्थितपणे होऊ शकतं. परंतु जे प्लॅस्टिक आहे ते हजारो वर्ष आहे असंच ठेवलं तरी त्याचं विघटन होत नाही. म्हणून प्लॅस्टिक हा अविघटनशील पदार्थ आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर आपण प्लॅस्टिकचे 2 प्रकार बघितले होते, थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंग. आता त्या प्लॅस्टिकमध्ये कोणकोणते प्रकार आहेत ते बघूयात आणि त्याचे उपयोग बघूयात. तर आपण इथे थर्मोप्लास्टिक घेऊयात. आणि इथे आपण थर्मोसेटिंग हे प्लास्टिक घेऊयात. हे लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित. तर थर्मोप्लास्टिकमध्ये पहिलं प्लास्टिक आहे PVC, ज्याला पॉलीविनाइल क्लोराईड असं म्हणतात. तर या PVCचा उपयोग होतो बाटल्या, रेनकोट, पाईप, हँडबॅग, बूट इत्यादी बनवण्यासाठी या PVCचा वापर केला जातो. त्यानंतर दुसरं प्लास्टिक आहे पॉलिस्टायरीन, त्याला आपण PS असं म्हणतो. तर या PSचा वापर होतो CD DVDचे कवर, CD DVDचे जे कवर असतात ते DVDचे कवर बनवण्यासाठी या प्लास्टिकचा उपयोग होतो. तसेच रेफ्रिजरेटरमध्ये जे विद्युत उपकरणांचे उष्मारोधक भाग असतात, यंत्रांचे गिअर, खेळणी, वस्तूंची संरक्षण आवरणे इत्यादी बनवण्यासाठी PS म्हणजेच पॉलिस्टराईन प्लास्टिकचा वापर केला जातो. त्यानंतर तिसरं आहे पॉलिइथिलीन, त्याला PE असं म्हणतात. त्याचा वापर हे दुधाच्या पिशव्या
किंवा पॅकिंगच्या पिशव्या बनवण्यासाठी केला जातो। पॅकिंगच्या ज्या बाजारामध्ये पिशव्या मिळतात त्या पिशव्या किंवा दुधाच्या ज्या पिशव्या असतात त्या पिशव्या तयार करण्यासाठी पॉलिइथिलीन प्लास्टिकचा वापर केला जातो। त्यानंतर शेवटचा आहे पॉलिप्रोपिलीन, त्याला PP असं म्हणतात आणि याचा वापर लाऊडस्पीकर व वाहनांचे भाग तयार करण्यासाठी केला जातो। लाऊडस्पीकर व जे वाहने आहेत त्या वाहनांचे भाग तयार करण्यासाठी पॉलिप्रोपिलीन या प्लास्टिकचा वापर केला जातो। तसेच दोरखंड, चटया व प्रयोगशाळेतील उपकरणे तयार करण्यासाठी सुद्धा हे प्लास्टिक वापरलेले दिसून येते। त्यानंतर दुसरा आहे थर्मोसेटिंग, यामधलं पहिलं प्लास्टिक आहे बॅकेलाइट। तर याचा वापर रेडिओ, TV, टेलिफोन हे बनवण्यासाठी केला जातो। दुसरा आहे मेलामाइन, या प्लास्टिकचा वापर कप बशा, प्लेट, ट्रे, काचेच्या ज्या कप बशा किंवा ज्या प्लेट असतात त्या प्लेट, ट्रे हे बनवण्यासाठी मेलामाइन प्लास्टिकचा वापर केला जातो। त्यानंतर तिसरा आहे पॉलियुरेथेन, या प्लास्टिकचा वापर हा छोट्या बोटी, फर्निचर बनवण्यासाठी केला जातो। जे सर्फर बोर्ड्स किंवा छोट्या बोटी, वेगवेगळ्या प्रकारचं फर्निचर, प्लास्टिकचं फर्निचर हे बनवण्यासाठी पॉलियुरेथेन प्लास्टिकचा वापर केला जातो। आणि चौथा आहे पॉलिइस्टर, या प्लास्टिकचा वापर हा कापड उद्योग तसेच लेझर प्रिंटसाठी जे टोनर्स लागतात ते टोनर्स व तंतुकास बनवण्यासाठी या पॉलिइस्टर प्लास्टिकचा वापर केला जातो। तर अशा प्रकारचे थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंग हे दोन प्रकारचे प्लास्टिक आहेत। त्यांच्यामध्ये सुद्धा यांचे चार प्रकार पडतात आणि या 4 प्रकारांचा काय उपयोग आहे ते आपण बघितलं।